पालघर जिल्हा मुख्यालय ठिकाणी दापोली कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी व मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रालयातील दालनातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने महाविद्यालय उभारण्याच्या दृष्टीने आता मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे कृषी विषयक अभ्यास तसेच मत्स्य संशोधनासंदर्भात देखील येथील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होणार आहे। पालघरसह गडचिरोली मधील सोनगड तसेच नंदुरबार येथे कृषी विद्यालय उभारणीसाठीच्या मागणीला तत्वतः मान्यता देण्यात आली होती। इतर 2 ठिकाणी जागेची उपलब्धता झाल्याने त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरू झाली होती। कोकणामध्ये दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयाव्यतिरिक्त पालघर व ठाणे जिल्ह्यात कृषी विषयक शिक्षण घेण्यासाठी संधी नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना दापोलीत जावे लागत होते। या अनुषंगाने उत्तर कोकणात कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी विविध लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न सुरू होते। अनेक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत आमदार मनीषा चौधरी, आमदार राजेंद्र गावित, निमेश सावे, ज्योती मेहरे, राजेंद्र मेहर, अशोक अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।